तर दंगा वगैरे होणार म्हटलं की काय करते ते दुकानदार, आधी शेटर खाली करतात, म्हणजे जे बाहेर राहिला ते पसारा राहते तसाच आणि ते शेटर खाली करतात. तर त्याच्यात फायदा काय असतो की आतमधल्या सगळ्या गोष्टी सुरक्षित राहतात, पण ज्या गोष्टी त्या शेटरच्या बाहेर आहेत तर हे दंगेवाले ते वस्तूची तोडफाड करतील किंवा ते वस्तू घेऊन जातील वगैरे वगैरे. ठीक आहे. तर सेम तसं समजू शकता कम्प्युटरमध्ये की कम्प्युटर चालू आहे म्हणजे दुकानाच्या बाहेर मांडलेल्या तसाच पसारा, लाईन गेली म्हणजे ते दंगा झाल्यासारखं. ठीक आहे. मग त्यावेळेस ते डायरेक्टली आतमधल्या गोष्टी तशाच राहतील, पण बाहेरच्या गोष्टी मग तुटून फुटून जाऊ शकतात, खराब होऊ शकतात, सेटरमध्ये आलेले आहे खराब होऊ शकतात. तर हे ट्रबल शूटिंग प्रोग्राम काय करते की त्यांना जितक्या चांगल्या प्रकारे आहे तितक्या चांगल्या प्रकारे मग ते एरर करेक्ट करण्याचा तो प्रयत्न करतो आणि तो फाईल रिकवर करतो. तर त्याला म्हटलं जाते ट्रबल शूटिंग प्रोग्राम. त्याच्यानंतर अँटीव्हायरस प्रोग्राम कशाला म्हणायचं, तर त्या गार्ड्स युअर कम्प्युटर सिस्टीम अगेन्स्ट द व्हायरसेस. सरळ व्हायरस प्रोग्रामपासून आपल्या कम्प्युटरचं रक्षण करणारे जे प्रोग्राम आहेत तर त्याला तुम्ही अँटीव्हायरस प्रोग्राम म्हणू शकता. आता हे व्हायरस प्रोग्राम म्हणजे काय, किंवा व्हायरस प्रोग्राम येतात कुठून, किंवा व्हायरस प्रोग्राम काय करतात वगैरे वगैरे. तर खूप सिम्पल एक्झाम्पल देऊ शकतो आपण, जसं कोरोनाचं सगळ्यांना म्हणजे आता चांगला अनुभव आहे की तो कोरोना आपल्या बॉडीत गेल्यानंतर छातीत किंवा फुफ्फुसमध्ये खूप सारा कफ जमा होत होता आणि त्याच्यात लोक मरत होते, किंवा मग आपल्याला सुरुवातीला सर्दी ताप येत होती वगैरे वगैरे. मग आपल्या गव्हर्नमेंटने आपल्याला कोरोना होत नाही म्हणून काय केलं, ते कोरोनाची लस दिली, कोविड लस दिली. मग ही कोविड लस आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर काय केलं तिने, अँटीबॉडीज तयार केल्या. मग ते कोरोना व्हायरस जरी आला तरी हे अँटीबॉडीज आतमधून लढत होते, तू येऊ नको, बाहेर थांब बाहेर थांब, है ना. तसंच म्हणू शकतो ना आपण, आपल्या बॉडीमध्ये त्यांनी कोरोना जाऊ दिला नाही म्हणजे त्याला बाहेरच थांबून दिलं. तर सेम कम्प्युटरचा अँटीव्हायरस पण तसाच काम करतो. एकतर सगळ्यात पहिले कम्प्युटरचा व्हायरस तयार, म्हणजे आता हे कोरोना व्हायरस ऑटोमॅटिक तयार झाला की ते चीननं तयार केला ते देवालाच माहिती शेवटी. पण कम्प्युटरचा व्हायरस आता ऑटोमॅटिक तयार होत नाही, तो पण तयार करावा लागतो. मग आता व्हायरस कोण तयार करते, ते विकत तर कोणीच घेणार नाही. तर समाजात खूप काही असे पण लोक असतात ज्यांना आपण आसुरी आनंद किंवा राक्षसी वृत्ती वगैरे म्हणतो, की ज्यांना दुसऱ्याचं खराब झाल्यानंतर आनंद होते. म्हणजे अगदी खेडेगावात पण असतात. खेडेगावातले काही एक्झाम्पल द्यायचे झाले तर बिचाऱ्या एखाद्या शेतकऱ्यांनी खूप मेहनतीने ते सोयाबीन वगैरे ढीक तयार करून ठेवला की त्याला काडी लावून देतात. होते ना, असं ऐकलं असेल ना, सोयाबीनच्या गंजीला आग लागली वगैरे वगैरे, किंवा गोठाच पेटला. तर हे बाजूचा शेजारी जवळचा असणारा जळकुटा म्हणू आपण, की त्याला त्याच्यात खुशी की यानं इतक्या मेहनतीनं पेटवलं, मी एका मिनिटात त्याला काडी लावून त्याला राख करून टाकलं. तर अशीच लोक आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत असते, अतिरेकीसारखे लोक वगैरे आपण म्हणू शकतो, की ज्यांना दुसरे मेले, दुसऱ्यांचं खराब झालं तर आनंद होतो. त्या आनंदाला ॲक्च्युली राक्षसी आनंद म्हटल्या जाते. ठीक आहे. तर असे लोक व्हायरस तयार करतात आणि मग ते आपल्या कम्प्युटरपर्यंत कसे येतात म्हटलं तर सरळ सगळ्यात सोपा मार्ग असतो इंटरनेटने, किंवा मग पेन ड्राईव्हमध्ये आहे माझ्यात, मी ती पेन ड्राईव्ह हिला दिला ती हिच्या कम्प्युटरमध्ये जाईल. म्हणजे जनरली कुठल्याही व्हायरसमध्ये तर सगळ्यात पहिले हीच गोष्ट असते की तू मनाने कॉपी होऊन जा, दुसरीकडे कॉपी होऊन जा. म्हणजे कोरोनामध्ये तेच होतं की ते फास्टमध्ये कॉपी व्हायचा, एका माणसाचा कितीतरी माणसाला व्हायचा, मनानेच व्हायचा. आपल्याला काही त्याला माझ्या बॉडीमध्ये ये वगैरे असं काही म्हणावं लागत नव्हतं, ते मनाने कॉपी व्हायचा. तर कुठलाही व्हायरस प्रोग्राम म्हटलं की तसाच असतो. तर ते इंटरनेटवरून एखाद्या फाईलला असेल किंवा एखाद्या तुमच्या APK फाईल्समध्ये असेल आणि ती फाईल डाउनलोड केली की आला तुमच्या कम्प्युटर मोबाईलमध्ये, आणि तो मनानेच मग दुसऱ्यांचे तुम्हाला जेवढे कॉन्टॅक्ट आहेत तेवढ्या कॉन्टॅक्टला तो पाठवून देईल. तर त्यांना किंवा तशी जे प्रोग्राम आहेत तर त्या प्रोग्रामला आपण व्हायरस प्रोग्राम म्हणू शकतो. आणि मग जसा व्हायरस असेल तसं त्या प्रोग्रामवर अफेक्ट करतील, काही तुमच्या फाईलमध्ये चेंजेस करतील, काही डिलीट करतील प्रोग्राम वगैरे वगैरे, जसा असेल तसा. ठीक आहे. मग असे प्रोग्राम आपल्या कम्प्युटरमध्ये जाऊच नाही म्हणून जे काही आपण प्रोग्राम टाकतो तर त्याला अँटीव्हायरस प्रोग्राम म्हटलं जातं. त्याच्यानंतर अनइन्स्टॉल, हे तर खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे आपल्या मोबाईलमध्ये म्हणू किंवा कम्प्युटरमध्ये, की जेवढे प्रोग्राम आपल्याला पाहिजे असते तेवढे आपण त्या मोबाईलमध्ये टाकत जातो. ठीक आहे. पण जितके आपण त्या मोबाईलमध्ये जेवढे जास्त प्रोग्राम टाकले तेवढा आपला मोबाईल स्लो चालेल. मग आपलं काम असते एकतर मोबाईलमध्ये प्रोग्राम इन्स्टॉल करणे म्हणजे डायरेक्टली कॉपी करणे नाही. जमीन आसमानचा फरक आहे कॉपी करणे आणि इन्स्टॉल करणे. कॉपी करणे म्हणजे सरळ मी तिला फाईल दिली आणि तिने माझ्या मोबाईलमध्ये पाठवली, डायरेक्टली ती कॉपी झाली वगैरे म्हणू शकता. पण इन्स्टॉलिंग वेगळी गोष्ट आहे. जसं आता आपण म्हटलं की ChatGPT तुम्ही इन्स्टॉल केलं का, म्हणजे जेव्हा तुम्ही प्ले स्टोअरवर जाता ChatGPT टाकता तर पहिल्यांदा डाउनलोड म्हणून मेसेज येतो. ठीक आहे. म्हणजे डाउनलोड व्हायला म्हणजे ते ChatGPT त्या प्ले स्टोअरच्या सर्व्हरवरून तुमच्या मोबाईलमध्ये येत आहे.
आणि एकदा तुमच्या मोबाईलमध्ये आलं की पुन्हा मग मेसेज येतो की इन्स्टॉलिंग. तर इन्स्टॉल होतो म्हणजे काय, तो एक्स्ट्रॅक्ट होतो. त्याच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या फाईल्स असतात. ते एंड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममध्ये किंवा आणखीन त्याच्या फोल्डरमध्ये किंवा आणखीन ज्या ठिकाणी लागलं तिकडे जाऊन सगळीकडे जाऊन त्या फाईल ॲड होतात आणि मग त्यावेळेस आपण तो प्रोग्राम हँडल करू शकतो. आता ते इतक्या ठिकाणी ॲड होतात की आपल्याला माहीत पण नसते कुठं कुठे ॲड झाल्या म्हणून. मग आपल्याला त्या प्रोग्रामचं काम झाल्यानंतर आपल्याला ते अनइन्स्टॉल करणं जरुरी असते. तर अनइन्स्टॉल नावाचं पण बटन असते. त्या ॲपवरच क्लिक केलं की वर अनइन्स्टॉल तुम्हाला दाखवते. तर अनइन्स्टॉल होते म्हणजे काय होते, मग ते जेवढ्या ठिकाणी ते फाईल गेल्या असतील तेवढ्या त्या फाईल शोधतो आणि त्या सगळ्या फाईलला तो मग काढून टाकतो किंवा डिलीट करून टाकतो. तर त्याला म्हणू शकता तुम्ही अनइन्स्टॉल. म्हणजे सिंगल फाईल डिलीट करणे म्हणजे डिलीट, पण हे सगळ्या फाईल शोधून ते पूर्ण प्रोग्रामच काढून टाकतो तर त्याला म्हटल्या जाते अनइन्स्टॉल. मग अनइन्स्टॉलचा फायदा काय होईल, दॅट अलाउ यू टू सेफली अँड कम्प्लिटली रिमूव्ह अननिडेड प्रोग्राम. तुमच्या कम्प्युटरमधून जे काही प्रोग्राम जे आपल्याला पाहिजे नाहीत, अननिडेड म्हणजे ज्यांची गरज नाही, असे प्रोग्राम व्यवस्थित किंवा पूर्णपणे काढून टाकण्याची जी प्रोसेस आहे तर त्याला तुम्ही अनइन्स्टॉल म्हणू शकता. डिलीट करणे आणि अनइन्स्टॉलमध्ये फरक आहे. जसं कॉपी आणि इन्स्टॉलिंगमध्ये फरक आहे तसं डिलीट आणि अनइन्स्टॉलमध्ये फरक आहे. डिलीट म्हणजे डायरेक्टली सिलेक्ट आणि डिलीट, पण अनइन्स्टॉल म्हणजे अनइन्स्टॉल जनरली आपण प्रोग्राम करतो की ज्या त्या प्रोग्रामच्या सगळ्या फाईल शोधतो आणि त्याला तो काढून टाकतो. त्याच्यानंतर बॅकअप तो खूपदा ऐकला आपण शब्द. मोबाईलमध्ये आपण ते घेतो किंवा वापरतो वगैरे. तर बॅकअप म्हणजे काय, सरळ सरळ सेम फाईल दुसरीकडे कॉपी करून ठेवण्याची जी प्रोसेस आहे तिला तुम्ही बॅकअप प्रोसेस म्हणू शकता. त्याच्यात मेन फायदा काय होतो की दॅट मेक अ कॉपीज ऑफ फाईल टू बी यूज्ड इन केस ओरिजिनल फाईल लॉस्ट. सरळ सरळ ओरिजिनल फाईल जर डिलीट झाल्या तर बॅकअपचं वापस आपण रिस्टोअर करतो आणि ते फाईल वापरू शकतो. आणि फाईल कॉम्प्रेशन हे पण माहिती आहे. फाईल कॉम्प्रेशनमध्ये काय होते, दॅट रिड्यूस द साईज ऑफ फाईल, म्हणजे सरळ सरळ फाईलची साईज तो कमी करतो. वेगवेगळ्या फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम असतात ज्या फाईलला एका विशिष्ट कोडमध्ये रूपांतर करून देतात. जनरली तुम्ही नेटवरून काही डाउनलोड करसाल तर ते झिप फॉर्मॅटमध्ये डाउनलोड होते. तर झिप म्हणजे कॉम्प्रेस फॉर्मॅटमध्ये डाउनलोड होते किंवा आपल्याला काही पाठवायचं असेल तर ते पण आपण कॉम्प्रेस फॉर्मॅटमध्येच पाठवतो. ठीक आहे. तर काय म्हणू आपण, हे कॉम्प्रेस म्हणजेच एका कोडमध्ये रूपांतर होते आणि त्याचा फायदा काय राहील, मग तेवढ्याच जागेत आणखीन जास्तीची गोष्टी आपल्याला साठवता येईल. तर ते झालं फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम. सो दे रिक्वायर लेस स्टोरेज स्पेस. आणखी कमी जागेमध्ये आपल्याला जास्ती गोष्टी स्टोअर करता येते. तर ते फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रामने आपल्याला करता येईल. आणखीन एक महत्त्वाचं, कॉम्प्रेस झालेली फाईल आपण डायरेक्टली नाही वाचू शकत. त्याला जर तुम्हाला वाचायचं असेल तर त्याला पुन्हा डिकॉम्प्रेस किंवा एक्स्ट्रॅक्ट करावं लागते आणि मग आपण वाचू शकतो. तर हे काही कॉमन युटिलिटी झाल्या. त्याच्यानंतर विंडोजच्या युटिलिटी तशाच. बॅकअप म्हणजे सरळ दॅट मेक अ कॉपीज ऑफ फाईल, तुमच्या फाईल तुम्हाला कॉपी करून देतात. डिस्क क्लीनअप नावाची युटिलिटी आहे, इथंच आहे. स्टार्टमध्ये गेले तुम्ही आणि विंडोज ॲसेसरीज किंवा इथे डिस्क क्लीनअप असं तुम्ही सर्च केलं तर हे डिस्क क्लीनअप युटिलिटी आहे. म्हणजे त्याचा सिम्बॉलच असा आहे की हार्ड डिस्कवर ब्रश मारायला. तर ही युटिलिटी काय करते की तुमच्या कम्प्युटरमधल्या बिनकामाच्या फाईल शोधतो. तुमचा मोबाईल एक क्लीनअप करायला पाहिजे तुम्ही, खूप सारी स्पेस रिकामी होईल. तर हे अशा बिनकामाच्या त्यांनी फाईल शोधल्या की ते अँटीव्हायरसशी रिलेटेड आहेत, मायक्रोसॉफ्टच्या किंवा आणखीन खाली दाखवेल. ठीक आहे, किती आहेत तो सगळ्या सिलेक्ट केल्या. तर जवळपास फक्त 80 MB फाईल आहे. तर ह्या सगळ्या फाईल जरी मी डिलीट केल्या, ओके म्हटलं, तर फक्त हे बिनकामाच्या फाईल होत्या. माझ्या कम्प्युटरमधली कुठलीही कामाची फाईल जात नाही. सगळे जे बिनकामाच्या फाईल डिलीट होऊन जातात आणि आपल्याला 80 GB स्पेस भेटते. एखाद दोन एक्झाम्पल सांगायचं झालं तर म्हणू आपण की जसं आता रिसायकल रिकामीच होती, पण रिसायकल बिनमधल्या फाईल तुम्ही डिलीट करता, रिसायकल बिनमध्ये जाते. रिसायकल बिनमधले आपण वापस आणू शकतो. म्हणजे आपल्या कम्प्युटरमधून मुळात ते डिलीट झाल्याच नाही. म्हणजे डिलीट याच्यासाठी केली ते आपण की टोटल स्पेस रिकामी व्हा, पण ती गेल्या रिसायकल बिनमध्ये. म्हणजे टोटल कम्प्युटरवरची स्पेस रिकामी झाली नाही, एका ठिकाणची रिकामी झाली तर रिसायकल बिनमध्ये भरती गेली. तर तशाही गोष्टी तो डिस्क क्लीनअपमध्ये दाखवतो तुम्हाला की हे रिसायकल बिनमध्ये एवढे आहेत, मी डिलीट करू का? येस म्हटलं तर आपल्या कामाच्या फाईल जाणार नाही. तर अशी ती युटिलिटी आहे की जी मनानेच काय करते, आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे, अँड एलिमिनेट म्हणजे काढून टाकणे. आयडेंटिफाय अँड एलिमिनेट नॉन इसेन्शियल फाईल. जे बिनकामाच्या फाईल आहेत, नॉन इसेन्शियल म्हणजे कामाच्या नसलेल्या फाईल, तो ओळखतो आणि काढून टाकतो. तर त्याला म्हटलं जाते डिस्क क्लीनअप. आणि त्याच्यानंतर आहे डिस्क डिफ्रॅगमेंट. हे थोडं समजून घ्या. डिस्क डिफ्रॅगमेंट म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर जसं आपण कपाट आवरतो तसं ती कम्प्युटरवरच्या हार्ड डिस्कवरच्या फाईल आवरून ठेवते. ठीक आहे. म्हणजे कपाट किंवा ते आपल्याला अभ्यासाचा दिलेला खाना असतो
झाले 10 मिनिटच राहिलं, 2 स्लाईड आहेत बस. तर जसं आपल्याला अभ्यासाचा खाना दिलेला असतो, तर आपण सुरुवातीपासून त्याला व्यवस्थित वापरलं तर व्यवस्थित चालेल. पण म्हणू आपण की कोणाला अशी सवय असते की ट्युशनहून आलं की त्याच्यात नोटबुक फेकून द्या, कॉलेजहून आलं की तसंच टाकून द्या. तर काही दिवस ठीक आहे, आपल्याला पाहिजे त्या गोष्टी सापडतात, पण काही दिवसांनंतर म्हणजे 15 दिवसानंतर, महिन्यानी काय होते की पाहिजे ते ट्युशनला जाताना ते ट्युशनच्या अमुक एका सब्जेक्टची नोटबुकच सापडत नाही, किंवा कॉलेजला जाताना एखादं पुस्तकच सापडत नाही. मग आपल्याला लक्षात येते की नाही, आता याच्यातले पसारा झाला, आवरावं लागते. म्हणजे काय करतो आपण, मग ते सगळा पसारा बाहेर काढतो. ठीक आहे. आणि मग कॉलेजचे नोटबुक एका ठिकाणी, किंवा मग बुक एका ठिकाणी, ट्युशनचे नोटबुक एका ठिकाणी, असे आपण त्याला रचून ठेवतो. तर डिस्क डिफ्रॅगमेंटमध्ये पण सेम तसंच होते. तर आता याच्यात पसारा कधी होते, तर याच्यात एका चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं, याच्या आधीच्याच बघितलं होतं आपण सेकंडरी स्टोरेजमध्ये, की जेव्हा कम्प्युटरवर फाईल स्टोअर होतात त्याच्यात वेगवेगळे सेक्टर्स आणि ट्रॅक्स होतात. तर त्या छोटे छोटे सेक्टर्सवर तुमच्या फाईल सेव्ह होत जातात. पण कधी कधी मोठी फाईल असेल आणि त्याला लागून सेक्टर नाही भेटले की तो काय करतो, त्या फाईलचे तुकडे करतो म्हणजेच फ्रॅगमेंट्स करतो. आणि हे मग तेव्हा पुरतं, जेव्हा तिथं जिथं ज्या ज्या सेक्टर्समध्ये जागा असेल त्या सेक्टर्समध्ये हे फ्रॅगमेंट सेव्ह करून टाकतो. फायदा हा होतो की तेव्हापुरती ती फाईल पटकन सेव्ह होते. पण त्याचं नुकसान हे आहे की नेक्स्ट टाइम तुम्ही फाईल ओपन म्हटलं की हे सगळे फ्रॅगमेंट्स त्याला गोळा करावं लागतील, त्याला रिफॉर्मॅट करावं लागेल, आणि मग तुमची फाईल ओपन होईल. मग ते फाईल ओपन व्हायला सरळ वेळ लागेल. म्हणजे आपल्याला असं जाणवेल, आपला मोबाईल किंवा कम्प्युटर सुरुवातीचे काही दिवस फास्ट चालतो आणि मग पुन्हा स्लो तेच हार्डवेअर आहे, तोच मोबाईल आहे, पण पुन्हा स्लो का होतो, तर असे खूप सारे त्याच्यात फ्रॅगमेंट्स होतात. ठीक आहे. म्हणजे तुकडे होतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मग ते ओपन करायला, त्याला रिअरेंज करायला वेळ लागतो. तर डिस्क डिफ्रॅगमेंटेड युटिलिटी काय करते, मग हे सगळे तुकडे बाहेर काढते, त्याला रिफॉर्मॅट करते, एकच फाईल त्याची तयार करते, आणि पूर्ण बाहेर काढल्यामुळे सगळे सेक्टर मग रिकामे होतात. मग एका ठिकाणी एक असे लागून सेक्टरला ती फाईल सेव्ह करते. मग त्याच्यात फायदा काय होते की आपलं कम्प्युटर फास्टमध्ये चालते. तर त्याला म्हटलेलं आहे डिस्क डिफ्रॅगमेंटेड. म्हणून फ्रॅगमेंट्स म्हणजे तुकडे, डिफ्रॅगमेंट्स म्हणजे तुकडे एकत्र करणे. तर डिस्क डिफ्रॅगमेंटेड काय म्हणजे डिस्क डिफ्रॅगमेंटेड मध्ये काय होतं, लोकेट अँड एलिमिनेट अननेसेसरी फ्रॅगमेंट अँड रिअरेंज फाईल अनयुज्ड डिस्क स्पेस. म्हणजे त्या डिस्कवरची जी रिकामी जागा होती तिथे ती फाईल सरळ स्टोअर करून टाकते. तर त्याला म्हटलेलं आहे डिस्क डिफ्रॅगमेंटेड. आणि पटकन लास्टमध्ये आहे युटिलिटी सूट. कशाला म्हणायचं, तर सूटचा अर्थच असा असतो की नवरदेवाचा सूट. ठीक आहे. काय, तर एकापेक्षा जास्त गोष्टी एकत्र करायच्या, एकदाच विकायच्या. म्हणजे मग त्याचा फायदा काय होतो की सरळ दुकानदाराच्या एकापेक्षा जास्त गोष्टी एकदाच विकल्या गेल्या, आणि कस्टमरचा फायदा काय झाला, एकापेक्षा जास्त गोष्टी एकदाच घेतल्यामुळे त्याला स्वस्तात भेटल्या. सूट म्हणजे फक्त ते ब्लेझर नाही, सूट म्हणजे ब्लेझर आलं, टाय आलं, पॅन्ट आला, ते जॅकेट आलं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते चारी पण, किंवा आतमधलं शर्ट पण, शर्ट आलं, शर्टवर जॅकेट असते, जॅकेटवर पुन्हा टाय असतो, आणि त्याच्यावर ब्लेझर असते. ठीक आहे. आणि एक पॅन्ट, या सगळ्यांना सूट म्हटल्या जाते. तर हे सूट म्हणजे ते फक्त नवरदेवाचा सूट झाला, पण सगळीकडे असा शब्द वापरला जातो की सूटचा अर्थ असा राहतो की एकापेक्षा जास्त गोष्टी एकत्र करायच्या आणि एकदाच द्यायच्या. त्याच्यात फायदा राहतो की त्या कंपनीचं किंवा त्या समोरच्या व्यक्तीचं एकदाच सगळ्या गोष्टी विकल्या झाल्या, ग्राहकाला एकापेक्षा जास्त गोष्टी एकत्रच घेतल्यामुळे स्वस्त पडतात. तर इथं युटिलिटी सूट म्हणजेच काय, मग कंबाईन सेव्हरल प्रोग्राम इनटू वन पॅकेज. एकापेक्षा जास्त युटिलिटी एकाच पॅकेजमध्ये करायच्या आणि ते विकायच्या. काय फायदा आहे, मग बाईंग द पॅकेज इज लेस एक्सपेन्सिव्ह म्हणजे कमी महाग असतील दॅन बाईंग अ प्रोग्राम सेपरेटली. एक वेगळे प्रोग्राम घेण्यापेक्षा एकच सूट घेतला तर ते स्वस्तात पडेल. तर त्यालाच म्हटलं जाते युटिलिटी सूट. एक्झाम्पल आहे नॉर्टन किंवा डिफेंडर वगैरे हे युटिलिटी सूट आहे. आणि आता बटवन लास्ट आहे की डिव्हाइस ड्रायव्हर कशाला म्हणायचं. तर कसं असते, समजा तुमचं कम्प्युटर आहे आणि मार्केटमधून तुम्ही एक प्रिंटर आणलं, एक सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण. प्रिंटर आणलं, मी त्याला कनेक्ट केलं आणि प्रिंट म्हटलं तर प्रिंट होत नसते, डायरेक्टली प्रिंट होत नाही. सगळे कनेक्शन्स लावले, पॉवर चालू केलं तरी पण प्रिंट होत नाही. का प्रिंट होत नाही, तर सपोज हे प्रिंटर आहे, हे कम्प्युटर आहे, यांचं कनेक्शन केलं तर इकडून प्रिंट म्हटल्यानंतर या प्रिंटरला कोण्या भाषेत सिग्नल समजते, ते वेगळ्या कंपनीचं वेगळ्या मॉडेलचं प्रिंटर आहे, ते कोण्या भाषेत सिग्नल समजते ते या कम्प्युटरला माहिती असते.
मग त्याच्यासाठी प्रिंट होण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, आधी त्या प्रिंटरसोबत CD वगैरे यायची, आता डायरेक्टली इंटरनेटवरून डाउनलोड करून घ्या म्हणते. तर ते काय, मग प्रिंटर आपण कनेक्ट केलं तर ते कोण्या कंपनीचं प्रिंटर आहे, त्याचं मॉडेल कोणतं आहे, त्याचा प्रोग्राम आपल्या कॉम्प्युटरमध्ये आधी टाकावा लागतो. तर त्यालाच म्हटल्या जाते डिव्हाइस ड्रायव्हर. जसं सरळ सरळ गाडीचा ड्रायव्हर गाडी चालवतो, तसं डिव्हाइस ड्रायव्हरचं काम काय असेल, मग डिव्हाइस चालवायचं. मग डिव्हाइस ड्रायव्हर म्हणजे काय ॲक्च्युली, की मी या कम्प्युटरमध्ये टाकलं की काय करेल, सपोज याचीच मी प्रिंट म्हटलं की हे सगळे इन्स्ट्रक्शन त्या डिव्हाइस ड्रायव्हरमध्ये जाते, म्हणजे त्या प्रिंटरच्या प्रोग्राममध्ये जाते. आणि तो प्रिंटरचा प्रोग्राम त्याला अशा भाषेत कन्वर्ट करेल की जे सिग्नल प्रिंटरला समजतील, आणि मग ती सिग्नल प्रिंटरकडे जातील आणि मग प्रिंट होईल. म्हणजे डिव्हाइस ड्रायव्हरचं मेन काम काय आहे, सरळ सरळ कम्प्युटरमधून जनरेट झालेले सिग्नल प्रिंटरला समजतील अशा भाषेत पाठवणे आणि मग ते प्रिंट होईल. तर त्याला तुम्ही डिव्हाइस ड्रायव्हर म्हणू शकता. म्हणून आपण डिव्हाइस ड्रायव्हरमध्ये काय लिहिलं, प्रोग्राम दॅट अलाउ पर्टिक्युलर इनपुट ऑर आउटपुट डिव्हाइस टू कम्युनिकेट विथ द रेस्ट ऑफ कम्प्युटर. म्हणजे कुठलं पण इनपुट डिव्हाइस किंवा आउटपुट डिव्हाइस तुमच्या कम्प्युटरला कनेक्ट केल्यानंतर ते डिव्हाइस आणि तुमचं कम्प्युटर यांच्यामध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी जो प्रोग्राम आहे त्याला तुम्ही सरळ सरळ डिव्हाइस ड्रायव्हर म्हणू शकता. आणि लास्ट आहे लँग्वेज ट्रान्सलेटर. लँग्वेज ट्रान्सलेटर कशाला म्हणायचं, तर सरळ सरळ कसं राहते, एक याच्यातच एक्झाम्पल घेतलं, इंटरनेटमध्ये भेटेल आपल्याला. ठीक आहे. आता ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आता ही लिहिली कोणी, प्रोग्रामर. ठीक आहे. प्रोग्रामरनी लिहिली म्हणजे त्याला ही इंग्लिश सारखं असं वाचता येते वगैरे. प्रोग्रामरनी लिहिलेली आहे, प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. C लँग्वेज वगैरे असेल नाही, HTML आहे, HTML लँग्वेज आहे, प्रोग्रामरने लिहिलेली आहे. पण हे कम्प्युटरच्या हार्डवेअर पार्टला समजेल का, मदरबोर्डला, रॅमला हे समजणार नाही. त्याच्यासाठी तो त्याला मशीन लेव्हल लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल, जी लँग्वेज आपण 0 आणि 1ची लँग्वेज म्हणतो. ठीक आहे. मशीन लेव्हल लँग्वेजमध्ये त्याला कन्व्हर्ट करावं लागेल. तर हे प्रोग्रामरनी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये लिहिलेली भाषा किंवा जे काही प्रोग्राम आहे ते मशीनला समजेल आणि मशीन प्रोसेस करू शकेल अशा भाषेत रूपांतरित करून देणारे जे कुठले प्रोग्राम आहेत तर त्यांना म्हटल्या जाते मग सरळ सरळ लँग्वेज ट्रान्सलेटर. म्हणून लँग्वेज ट्रान्सलेटरमध्ये आपण डेफिनेशनमध्ये लिहिलं, हे आहे लँग्वेज ट्रान्सलेटर. म्हणून लँग्वेज ट्रान्सलेटरमध्ये लिहिलं आपण, convert programming instruction written by programmer into a language that computer understand and process. म्हणजेच कम्प्युटरला समजेल आणि कम्प्युटर प्रोसेस करू शकेल अशा भाषेत रूपांतरित करून देणारे प्रोग्राम जे आहेत तर त्यांना तुम्ही लँग्वेज ट्रान्सलेटर म्हणू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे हे चॅप्टर संपलेलं आहे. हे चॅप्टर छोटं आहे, पुस्तकात पाहिलं तर 2-4 पेजेस तुम्हाला दिसतील, पण समजून घ्यायचं म्हटलं तर तसं सगळ्या चॅप्टरपेक्षा अवघड आहे. तर घरी गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा ते चॅप्टर वाचावं लागेल पुस्तकामधून आणि तिच्या मागचे क्वेश्चन्स वहीमध्ये लिहिले तरच ते व्यवस्थित समजेल आणि सगळे क्वेश्चन्स करता येतील. उद्या आलं की त्या प्रोग्राममधून म्हणजे हे घरी गेल्यानंतर ह्या 2 गोष्टी करायच्या आणि उद्या आलं की मग थेरीचे क्वेश्चन सगळे सॉल्व करायचे. वाटलं तर मग त्याच्यानंतर सगळ्या एका चॅप्टरवर आता लगेचच सर थेरी वगैरे पण तुमची घेऊन टाकतील, म्हणजे तिची एक्झाम घ्यावी लागेल तुम्हाला, त्याच्याशिवाय तुम्ही काही ती थेरी करणार नाही.